भैरवला त्या घरातून बाहेर काढायला हवं, पण कसं? त्यासाठी त्याची जागा घेऊन मला घर जावई व्हावं लागणार. पण मग या सगळ्या लोकांचं काय? यांना तर ते अजिबात आवडणार नाही. त्यांना वाचवायला गेलो तर जवळची माणसं दुरावली जाणार, आणि त्यांना मदत नाही केली तर तेही कायमचे दुरावले जाणार. काय करू? मध्यरात्र झालीये, झोपायचं नाही का? काय झालंय? काय नाही रे काका, झोपच येत नाही. का? माहित नाही काका. आपण गप्पा मारूया. मारूया. कसं आहे, सकाळी उठून मला कुठेही जायची घाई नाही, पण तुला वर्कशॉपला जायचं आहे. हो, तिथे पण जायचंय. तिथे पण म्हणजे अजून कुठे जायचंय का? म्हणजे क्लायंटची मीटिंग वगैरे असं काही आहे का? हो, क्लायंटची मीटिंग. काय झालंय राय? इतका उदास काय? काका, मला तुला एक गोष्ट विचारायची. मग विचार ना. खरं तर मी ही विचारायला नको, ही तुझी पर्सनल गोष्ट आहे, पण मला विचारावं असं वाटतं. बस ना, बस प्रस्तावना कशाला करतोय? विचार. काय विचारायचं ते? आणि मला सांग, आपल्यात काका पुतण्याचं नातं आहे का? आपण मित्र आहोत. काका, मला खरं सांग, तुझं त्या मुलीवरती मनापासून प्रेम होतं, तरी तू तिच्याशी लग्न का नाही केलंस? काका, आय एम सॉरी. म्हणजे हा प्रश्न मला विचारायला नको होता. तुला नसेल उत्तर द्यायचं तर नको देऊस. राया, तुला उत्तर माहितीये, तरी पुन्हा तू तो प्रश्न का विचारतो? काका, मला खरं कारण हवं. तुझं त्या मुलीवर प्रेम नव्हतं का घरचे दुखावतील म्हणून तू असा निर्णय घेतलास? घरचे दुखावले जाऊ नये म्हणून मी तो निर्णय घेतला. काका, तुझ्या मनात एकदाही असा विचार आला नाही की आधी घरचे चिडतील, मग आपण त्यांना समजावून सांगू, मग त्यांना पटेल, मग हळूहळू सगळं व्यवस्थित होईल? खरं सांगू राया, हे सगळे प्रश्न त्यावेळी माझ्या मनात आले होते, पण आपल्या घरच्यांना मुळातच हे पटणार नाही, काहीही झालं तरी. आणि असं आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी राहायला जाणं वगैरे नाही बरोबर वाटलं रे. म्हणजे बघ, जेव्हा आपण आपलं घर सोडून पुन्हा दुसऱ्यांकडे जातो ना असं राहायला, तेव्हा मला असं वाटतं की आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो. म्हणजे हे बघ ना, आपण ज्यांच्या घरी जातो आपल्याला त्या घरच्या लोकांसारखंच वागावं लागतं, ते म्हणतील तसं बोलावं लागतं, है ना? पण काका, आपण असा विचार मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा नाही करत. हे बघ राया, हे फारच क्रांतिकारी विचार आहेत ना. या बाबतीत ना तू तुझ्या बाबांशी बोल. मी बोललो त्यांच्याशी. हो? मग काय उत्तर काय मिळालं? ते भयंकर चिडले, म्हणाले की हा विषय परत काढायचा नाही म्हणून. अरे बरोबर आहे दादाचं. हे बघ, आईनी मला आणि दादाला एकमेकांशी बांधून कसं राहायचं हे शिकवलं. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून आम्ही एकमेकांपासून लांब जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. आणि मला वाटतं दादानी आणि वहिनीनी तुमच्यावर सुद्धा हेच संस्कार केले, बरोबर ना? हो. पण राया, इतक्या दिवसांनी तुला हा प्रश्न का पडला रे? काही नाही, तुला मुलगी बघायला आली होती हे कळलं मला, त्यावरून मी आजी आजोबांशी बोललो होतो. अरे बापरे, म्हणजे डायरेक्ट हेडक्वार्टरशीच बोललास या विषयावर? नाही राया तुझी. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई आत्ता तुला काहीही बोलली नसेल, पण पुन्हा जेव्हा हा विषय निघेल ना, तेव्हा काही खैर नाहीये तुझी, लक्षात ठेव. राया,
तुझ्या मनात असे भलते सलते विचार येत नाहीत ना? नाही. नाही ना? मग ठीक आहे. रात्र खूप झाली, झोपायचं ना की अजूनही झोप येत नाहीये? नाही, आली ना. मुकुंदा, तुझं डोकं कसं आहे बाबा आता? काल काकाने सांगितलं होतं ना, त्या डॉक्टरकडे जाऊन आलोय मी. औषधं पण दिलेत त्यांनी. काय म्हणाला काय तो? म्हणजे काही सिरियस नाही ना? नाही रे, काही सिरियस नाही. नाही कसं, चांगले 2 आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली. हो का रे? मग तुम्ही हिचं काय ऐकताय? जर काय जास्त त्रास झाला ना तर विश्रांती घे असं सांगितलंय त्यांनी. आणि ते म्हणाले जे औषधं दिलेत ना त्याने लगेच बरं वाटेल. हो, नाही त्याच्या हाताला गुण आहे हा. म्हणजे त्याच्याकडे गेलेला माणूस खडखडीत बरा होऊनच बाहेर पडतो. मंग्या रे, आपल्या मनवाच्या हातालाही असाच गुण असणार आहे बघ तू. नक्की, प्रश्नच येत नाही काही. आपण लाडोबा आहे कुठे? सकाळीच तिचं सगळं आटपून कॉलेजला गेलीये. ते काय ते हा तिचे प्रॅक्टिकल सुरू आहे म्हणाली ती. आणि आपले दुसरे चिरंजीव का अजून उठलेच नाहीत ते? हो, अरे काल रात्री बराच वेळ जागा होता तो, त्यामुळे कदाचित झोपला असेल. म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? कालिंदी, मी काल जे तुला म्हणालो ना तसंच होणार आहे बघ. हा राया सगळं गमावून बसणार आहे आणि हळूहळू मुकुंदा सगळं स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? काही नाही, तुम्ही खा ना. अरे तो वर्कशॉपवर तरी वेळेवर येतो का तिथेही असंच असतं? नाही नाही, तिथे वेळेत येतो तू. हा, काही नाही, भावाला वाचवायला खोटं बोलतोय हा. आज मुकुंद इथे नाश्ता करायला आहे, इतर वेळेला असतो का तो? नाही, कारण मुकुंद वर्कशॉप मध्ये असतो तेव्हा इथे राया नाश्ता करत असतो. अगो हो, नाश्ताच करत असतो ना तो. आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच वर्कशॉपला जातो ना बिचारा. हो, लगेच जातो ना. जाण्याआधी वरांड्यामध्ये बायकोबरोबर 15-20 मिनिटं गुलू 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 गप्पा मारतो आणि मग जातो. अगो हो, मग आपल्या बायकोशीच बोलत असतो ना तो बिचारा. रायाबद्दल बोलताना नेहमी म्हणतात बिचारा बिचारा म्हणून. मुकुंदाबद्दल नाही बोलत असं कधी. ते खरं आहे कालिंदी? एवढं डोकं दुखत होतं त्याचं, त्याला कधी म्हणालीस का बिचारा डोकं दुखतंय ना, नको रे जाऊस वर्कशॉपवर? बघा बघा, बाबांना पण माझं म्हणणं पटलं. आई, ऋता बरोबर बोलते. तू काय ग सारखं सारखं त्या रायाला बिचारा बिचारा बोलत असतेस? खरं तर तू हे ना मला म्हणायला हवंस, मी बिचार आहे. कारण बिचारा हे विशेषण आहे ना फक्त माझ्यासाठीच वापरलं जायला हवं. पण का रे? कारण माझं लग्न या ऋताशी झालंय ना. यात हसण्यासारखं काय आहे? का तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय ऋताचं नाव घेतलं की हसायलाच पाहिजे म्हणून? अगो बाळा शांत हो, काय झालं रडायला? काय बोलला का तुला? काही बोलला असेल तर सांग मला. आत्ताच फाईलावर घेतो त्याला. हो, काय झालं? प्रांजल, अगं बाळा, तू रडत राहिलीस तर आम्हाला कसं समजणार काय झालंय ते? हो ना, काय झालं बाळा? आई,
हा राया कुठे आहे? नाही, मला वाटतंय की राया बाहेर आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही काय झालंय ते. प्रांजल काय रे, कुठे चाललायस तू? मी प्रधानांकडे राहायला चाललोय. अरे तिकडे उल्हासराव आलेत ना, मग काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. भैरव त्यांच्यासमोर काहीच नाही करू शकणार आहे. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. त्याने पप्पांना काल धमकी दिली आणि मारण्याचा प्रयत्नही केला. अरे देवा, काय सांगतोयस तू हे? हो, तर डोक्यावरून पाणी गेलंय. मला तिकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अगं बाळा, तू काही दिवसांसाठी चाललाय ना तिथे राहायला, मग त्यात काय एवढं रडायचं? हा गप, शांत हो. नाही आई, त्याने निर्णय घेतलाय. निर्णय? कसला निर्णय घेतलाय? अगं शांत हो. अगं प्रांजल, तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? नाही, पण त्याने जो निर्णय घेतलाय ना तो चुकीचा आहे. प्रांजल, मी जो काही निर्णय घेतलाय तो बरोबरच आहे. अरे निर्णय निर्णय असं म्हणून आम्हाला कळणार आहे का काही? काय निर्णय घेतलास ते सांग ना. काय? मी प्रधानांकडे कायमचा राहायला चाललोय. काय? हो, मी प्रधानांचा घर जावई व्हायचं ठरवलंय. मी प्रधानांकडे कायम राहायला चाललोय. मी प्रधानांचा घर जावई व्हायचं ठरवलंय. काय? बाई 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 बाई, बघावं तेव्हा माणूस झोपलेलाच असतो. भैरव, भैरव, भैरव! कोण आहे? कोण ओरडतंय? अरे मी आहे. ससूबाई तुम्ही? किती मोठ्यानं ओरडताय, घाबरलो ना मी. मग काय करणार? तू झोपेतून उठायला तयारच नव्हतास. अशानं झोपेतून काय, मी आयुष्यात न उठलो असतो. भैरव, तू बडबड बंद कर. सॉरी, चुकलो. सांगा, कशासाठी उठवलं मला झोपेतून? अरे आता खरं नाटक सुरू होणार आहे. तू झोपा कसल्या काढतोस? तेच स्वप्न तर मी रंगवत होतो की मी या घरचा घरजावई झालोय, अगदी राजासारखा इथे राहतोय. पण तेवढ्यात तुम्ही मला झोपेतून जागा केलं आणि माझं सगळं स्वप्न भंग केलं. अरे तसंही आता ते भंगच होणार आहे. काय? नाही म्हणजे आता स्वप्न कशाला पाहतो, हे सगळं प्रत्यक्षातच उतरणार आहे ना. हो, खरंय. पण खरं सांगू का सासूबाई, नाही म्हणजे सासरे बाबा आले ना तेव्हा मला असं वाटलं आपला प्लॅन बोंबलणार.
पण तुम्ही काय मस्त आयडिया केली हो. नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट सासरे बाबांना धमकायला सांगितलं. पण सासूबाई तुम्ही ना 2 मिनिटांना जरा लवकर आलात बरं का, नाही तर मी सासरे बाबांचा असा गळात धरणार होतो. सासूबाई तुम्हाला तोंडाने बोलताच येत नाही का? सारखे हात का उघडता तुम्ही? कारण त्याच्याशिवाय तुला कळतच नाही. मी तुला त्यांना धमकव असं सांगितलं होतं, गळाधर असं सांगितलं होतं. हो नाही. मग का केलंस असं? अहो पण मी त्यांचा गळा कुठे धरला? तेवढ्यात तुम्ही आलात ना. बाई 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 बाई, म्हणजे अगदी गळा दाबेपर्यंत मी वाट पाहायला हवी होती की काय? हो सासूबाई, मी खूप साधा माणूस आहे हो. मी असा कोणाचाही गळा नाही दाबू शकत. एक शब्दही बोलू नकोस. त्यांच्या अंगाला बोट जरी लागलं ना तुझं, तरी उभा चिरून टाकीन मी तुला. आता ह्याच्या पुढे मी सांगेन ना तेवढंच करायचं. हा हो. स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं नाही. वागलास ना तर 2 मिनिटात या घराच्या बाहेर करी ना तुला. समजलं? स्वतःचा शहाणपणा यापुढे बंद. केला केला आजपासून शहाणपणा बंद केला मी. अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागणार. सासरे बाबांकडे मान वर करून सुद्धा बघणार नाही. चल झालं ना आता. चला चला चल लवकर तयार व्हा. वकील साहेब येतील, सह्या करायच्यात ना. चल लवकर तयार हो. या बाईच्या मनात नक्की काय चाललंय ना हेच कळत नाही. कुठल्या कामासाठी माझा वापर तर करत नसेल ना? सासूबाई, मी तुमचा मार सहन करतोय असं समजू नका. आज फक्त मला कायदेशीर घर जावई होऊ दे. मग या सगळ्या थपडांचा हिशोब मी बरोबर पूर्ण करतो. देवा लक्ष ठेवा. राया, तुझं हे काय चाललंय? मी तुला कालच सांगितलं होतं, आपल्या घरातला कुणी घर जावई झालेला मला चालणार नाही. तरी तू हा निर्णय घेतलास. आजी, माझा नाईलाज आहे. नाईलाज वगैरे काही नाहीये. मी तुला आत्ताच सांगते, तू हा निर्णय बदल. मी तुला अजिबात तसं करू देणार नाही. तू त्यांना फोन वगैरे करून काही कळवलं नाहीयेस ना? नाही. नशीब माझं, हा शहाणपणा सुचला तुला. तू आत्ताच्या आत्ता ही बॅग घे आणि आज जा आणि निर्णय बदल तुझा. मी नाही बदलणार, कारण मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. अरे माधवा, बघितलंस हा काय म्हणतोय? अरे आत्ताचा पोर आणि मला म्हणतोय की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे म्हणून. ते मला कळूच दे, हा निर्णय तुला कोणी घ्यायला लावला? तुझ्या वडिलांनी का तुझ्या काकांनी? नाही, हा निर्णय माझा मी घेतलाय. हे तुझं फायनल आहे? हो. मग लक्षात ठेव, यापुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही. आणि आयुष्यात माझ्या समोर यापुढे येऊ नकोस. आजी, तू माझ्या बाजूने तरी थोडासा विचार कर. हा निर्णय घेण्याआधी तू आमच्या बाजूने विचार केलास नाही ना? मग आता मला सुद्धा तुझा विचार करायचा नाही. आजोबा, आजोबा प्लीज तुम्ही तरी ऐका ना माझं. ती जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे आणि ह्या बाबतीत मी तिच्या शब्दाच्या बाहेर नाही. म्हणजे तुम्हाला कोणालाच माझा निर्णय पटलेला नाहीये? हे बघ राया, बाबा प्लीज, बाबा प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या.
मग हवं तर तुम्ही माझ्यावर चिडलात तरी चालेल. नाही नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. काका काका प्लीज तू तरी ऐकून घे माझं. तुला पण माझा निर्णय नाही पटलाय. राया, काल रात्रीच मी तुला सांगितलं होतं की जर तुझ्या डोक्यात असं काही असेल तर ताबडतोब काढून टाक. आपल्या घरातला कोणालाही हा निर्णय पटणार नाही कधीच. ठीक आहे, हे तुझं आयुष्य आहे, त्यामुळे ते कसं जगायचं हे तू ठरवायचंस. मला विचारशील तर मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. पुढे काय करायचंय ते तू ठरवायचंस. मी ठरवलंय. मग याचे जे काही परिणाम होतील ते मी भोगायला तयार आहे.